आगतम स्वागतम सुस्वागतम. आज दिनांक 8 ऑगस्ट 2024, वार गुरुवार. आज मी ई लर्निंग स्टुडिओ मान पंचायत समिती मधून त्र्यंबकराव काळे विद्यालयातील एक शिक्षक श्री वझे सर आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 5वी शिष्यवृत्तीचा एक घटक, क्रम ओळखणे, संख्या मालिका. आता पाहूया आपण की या क्रम ओळखणे संख्या मालिका या घटकामध्ये नेमके प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला आता पाहायचं आहे. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे प्रश्न जे येतात, हे प्रश्न सोडविताना काही ट्रिक्स वापरावे लागतात. काही प्रकारे आपल्याला त्या प्रश्नाकडे पाहावं लागतं आणि त्या दिशेने आपण जर वाटचाल केली तर निश्चितच आपल्याला यश मिळते. आता पाहूया पहिला प्रश्न. आता प्रश्नाचे नाव आहे, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या समोर फायनल जे परीक्षा असेल त्यावेळेस येऊ शकतात. तर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे आणि पाहायचं आहे की प्रश्न क्रमांक 1 नेमका काय आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता, यामध्ये काही संख्या आपल्याला दिसून येत आहेत. एकूण 4 संख्या आहेत आणि 5व्या नंबरची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिसत आहे. तर पहिली संख्या कोणती आहे पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे. पहिली संख्या आहे 9. त्याच्यानंतर पहा की दुसरी संख्या आहे 19, तिसरी आहे 39 आणि चौथी आहे 79. मग विद्यार्थी मित्रांनो, थोडासा विचार करा की या संख्येमध्ये नेमका या संख्या अशा प्रकारे का मांडलेल्या आहेत? यांच्यामध्ये साम्य काय आहे? किंवा त्यांचा क्रम हा असा का दिलेला आहे? आपण थोडासा विचार केला तर आपल्याला काय दिसून येतंय? थोडासा विचार करा. इथं आपल्याला असं दिसून येतंय की याच्यामध्ये 9 आणि 19 या पहिल्या 2 संख्यांमध्ये 10चा फरक आहे. म्हणजे 10ने संख्या मोठी झाल्याची दिसून येते. याच्यानंतर पुढची संख्या पाहिली आपण, तर ती आहे 39 आणि 19 आणि 39 मध्ये कितीचा फरक आहे? तर 20चा फरक आहे. म्हणजे फरकाची दुप्पट इथं झालेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर पहा, पुढची संख्या आहे 79, म्हणजे फरक आहे 40चा. याचा अर्थ आहे की फरक याची सुरुवात 10ने झाली होती. ती 10ची दुप्पट 20, आता 20ची दुप्पट 40 झालेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला जी संख्या हवी आहे, त्या संख्येमध्ये आणि 79 मध्ये 80चा फरक पाहिजे, जो 40च्या दुप्पट असणार आहे. म्हणजे फरक 80 पाहिजे. याचा अर्थ ती संख्या 79 अधिक 80 अशी हवी आहे. म्हणून आपण जर बेरीज केली 79 अधिक 80 तर उत्तर किती येणार आहे? हे आपण शोधू शकता. तर उत्तर येणार आहे 159. तर लक्षात घ्या, अशा प्रकारची जेव्हा आपल्याला उदाहरणे येतील, तेव्हा बऱ्याच प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो. कधी-कधी आपल्याला त्रिकोणी संख्या आहे का? वर्ग संख्या आहे का? घन संख्या आहे का? एखाद्या पाढ्यातील संख्या आहे का? किंवा एखाद्या विशिष्ट अंकाच्या कसोटीने भाग जाणारी संख्या आहे का? हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागतं. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 159. याच्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे. संख्या आहेत 6, 5, 8, 9, 10, 13, 12 आणि प्रश्नचिन्ह. कधी-कधी आपण बऱ्याच मार्गाने प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु उत्तर काही मिळत नाही. मग तेव्हा अशा वेळी आपल्याला आणखी थोडासा विचार करावा लागतो, की त्या एकूण किती संख्या दिलेत. तर लक्षात घ्या, कधी-कधी 6, 8 या प्रकारे जर संख्या असतील, तर
समस्थानी असलेल्या अंकामध्ये किंवा संख्यामध्ये संख्यांची जोडी बनवायची आपल्याला आणि विषम स्थानी असलेल्या संख्यांची जोडी बनवायची आहे. तेव्हा आपल्याला प्रश्नाची उकल मिळू शकते. आपण इथं पाहिलं तर समस्थानी असलेल्या संख्यांची किंवा अंकांची आपण जोडी बनवणार आहोत आणि विषम स्थानी जे अंक आहेत त्यांची पण जोडी बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला जोडी बनवायची आहे. लक्षात घ्या. आपण पाहिलं तर 6 आणि 8. 6, 8, 10 आणि 12. त्याच्यानंतर इथं पाहिलं की 5, 9 आणि 13. आता 13 नंतरची पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जोड्या बनवायच्या आहेत, की पहिला अंक आहे 6. त्याच्यानंतर तिसरा अंक किंवा तिसरी संख्या आहे 8. म्हणजे 2चा फरक आलेला आहे. परत 1, 3, 5, 7 अशा क्रमाने आपण गेलो तर आपल्याला असं दिसून येतंय, की त्या येणाऱ्या संख्या 2-2च्या फरकाने मोठ्या होत गेलेल्या आहेत. म्हणजे पहिली संख्या 6 आहे. विषम स्थानची तिसरी संख्या म्हणजेच स्थानची दुसरी संख्या 8 आहे. पुढची 10 आहे. नंतरची 12 आहे. याच्यानंतर आपण समस्थानी पाहिलं तर 5 आहे. पुढची संख्या आहे 9 म्हणजे 4चा फरक आहे. त्याच्यानंतरची पुढची संख्या आहे 13 म्हणजे परत 4चा फरक आलेला आहे आणि आता 13 आणि त्यामध्ये 4 मिळवलं तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे ती मिळणार आहे. तर 13 अधिक 4 केलं तर आपल्याला जो ऑप्शन मिळणार आहे, जी संख्या मिळणार आहे ती आपल्याला पाहायची आहे ऑप्शनमध्ये आहे का? तर 13 अधिक 4 आपण केलं तर उत्तर मिळणार आहे 17. तर अशा प्रकारे काही संख्या अशा पण येतात, की जेव्हा 6 किंवा 8 संख्या आल्या, की ओळखायचं की अशा प्रकारे आपण विषम स्थानी ज्या संख्या आहेत ते त्यांची जोडी बनवायची आणि त्याच्यानंतर समस्थानी काही संख्या, काही अंक आहेत त्यांची जोडी बनवायची आणि त्यामधील फरक शोधायचा. कधी पाढ्यातील फरक येऊ शकतो, कधी तो फरक दुप्पट होऊ शकतो. तर कधी-कधी हा फरक समस्थानी आणि विषमस्थानी आलेल्या संख्यामध्ये मूळ संख्यांचा फरक पण येऊ शकतो. पण त्या दृष्टीने आपण विचार करून त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल याचा विचार केला पाहिजे आणि ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं तर हा पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये पहा की रोमन चिन्हे आहेत. रोमन चिन्हे ही आपल्याला आपल्या समोर दिसत आहेत. मग ह्या रोमन चिन्हांचे जे आंतरराष्ट्रीय क्रमांक आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आता पहा की पहिले जे चिन्ह आहे, रोमन चिन्ह आहे, याची आंतरराष्ट्रीय संख्या किंवा त्याची आंतरराष्ट्रीय किंमत काय आहे? तर पहिलं जे चिन्ह आहे, त्याची आंतरराष्ट्रीय संख्या किंवा आंतरराष्ट्रीय संख्येतील किंमत आहे 1. दुसरं जे चिन्ह आहे, त्याची किंमत आहे 5. तिसरं जे चिन्ह आहे, ते आपण 9 साठी वापरतो आणि चौथं चिन्ह आहे, ते आपण 13 साठी वापरतो. म्हणजे लक्षात घ्या, या सर्वामध्ये आपण पाहिलं तर कितीचा फरक दिसून येतो? तुम्ही सांगा, थोडासा विचार करा. तर या प्रत्येक संख्येमध्ये 4चा फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1 अधिक 4 केलं की 5 येतं. 5 अधिक 4 केलं की 9 येतं. 9 अधिक 4 केलं की 13 येतं. मग पुढची संख्या काय असणार आहे याचा पण तुम्ही विचार करा. कारण 13च्या पुढे 13 मध्ये जर 4 मिळवलं तर पुढची येणारी संख्या काय असणार आहे? अगदी बरोबर. ती असणार आहे 17. परंतु हे 17 रोमन अंकात कसं लिहितात हे देखील माहीत पाहिजे. कारण काही विद्यार्थ्यांचं काय होतं, की आंतरराष्ट्रीय नंबर आपल्याला माहीत असतात, परंतु ते रोमन चिन्हामध्ये कसं लिहावं हे त्यांना अवगत नसतं. तर आपण त्या रोमन चिन्हांचा देखील अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे. त्याशिवाय अशा प्रकारचे प्रश्न आले, की आपल्याला त्याचे उत्तर शोधता येणार नाही. म्हणून जर संख्या आपल्याला ज्ञात आहेतच, कारण आपण हुशार आहोत. आपण
पहिलीपासून किंवा त्या पूर्वीपासून या संख्यांचं आपल्याला ज्ञान आहे. परंतु रोमन चिन्हांचं ज्ञान जर आपल्याला कमी असेल, तर ते वाढविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. मग लक्षात घ्या, ह्या 13 मध्ये जर 4 मिळवलं, तर उत्तर काय येणार आहे? अगदी बरोबर. उत्तर येणार आहे 17. मग इथं 17 साठी काय येतंय पहा. तर ही पहिली संख्या एक्स आणि व्ही. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5. ही आहे 15. दुसरं एक्स, व्ही, डबल आय. तर हे चिन्ह आपण 17 या आंतरराष्ट्रीय क्रमांकासाठी वापरतो. नंबर 3 तर जे चिन्ह आहे, रोमन चिन्ह आहे, ते कशासाठी वापरतो? तर एक्स म्हणजे 10 आणि आय एक्स म्हणजे 9. 10 आणि 9 किती होतात? 19. आणि त्याच्यानंतर आहे चौथं चिन्ह, जे आपण एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 4. 10 अधिक 4 बरोबर 14 या आंतरराष्ट्रीय क्रमांकासाठी वापरतो किंवा नंबरसाठी वापरतो. मग लक्षात घ्या, उत्तर आलेलं आहे आपलं 17. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे योग्य ऑप्शन. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपले जे शिक्षक असतात, आपले जे अध्यापक असतात, यांनी जो आपल्याला गृहपाठ दिलेला असतो, तो योग्य वेळी जर पूर्ण केला, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आपण प्रत्येक समस्येवरती निश्चितपणे मात करू शकतो. परंतु लक्षात घ्या, की आपल्या अध्यापकांचं, आपल्या शिक्षकांचं आपण ऐकलं पाहिजे. त्यांनी दिलेला गृहपाठ वेळच्या वेळी जर पूर्ण केला, तर आपल्याला कोणतीही समस्या येणार नाही. मग चला पाहूया आपण पुढील उदाहरण, उदाहरण क्रमांक 4. आता आपण समोर समोर काही अंक पाहतोय आणि थोडासा विचार तुम्ही जर केला, तर ते अंक पहा. कोणते आहेत? पहिला अंक आहे 4, पुढची संख्या आहे 24, नंतरची संख्या आहे 18 आणि त्याच्यानंतरची संख्या आहे 108. मग एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत आणि 5व्या क्रमांकाला आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे 5व्या क्रमांकाची संख्या तुम्हाला शोधायची. मग हे शोधण्यासाठी थोडासा विचार करायचा, की नेमकं काय केलंय, की त्या 4 संख्या अशा प्रकारे समोर मांडण्यात आलेल्या आहेत. आपण थोडंसं विचार करूया. काय केलंय बरं? सर्व समसंख्या आहेत. आहेत का पहा एकदा? 4, 24, 18, 108 ह्या समसंख्या आहेत. मग असं त्यामध्ये काय केलेलं आहे, की त्यांचा क्रम अशा प्रकारे आलेला आहे. थोडा विचार केला तर आपल्याला दिसून येते. फरक शोधा. फरक कितीचा येतोय ते पाहूया आपण. इथं फरक येतोय 20 चा फरक येतोय. पुढं ही संख्या 6 ने कमी झाली आणि पुढं ही संख्या 90 ने वाढलेली आहे. म्हणून लक्षात घ्या, नेमका काय फरक आहे? कारण संख्या एकदा 20 ने वाढली, परत 6 ने कमी झाली, परत 90 ने वाढली. म्हणजे नेमकं या गणितामध्ये, उदाहरणामध्ये नेमकं काय केलंय हे आपल्याला पाहायचं आहे. तर थोडासा आपण विचार केला, तर आपल्याला असं दिसून येईल, की इथं या 4ला 6 ने गुणलं, म्हणजे 24 कसं येणार आहे? 4ला जर 6 ने गुणलं, तर उत्तर किती येणार आहे? 24. पहा 4 संग 24. मग 24 नंतर 18 कसं आलं? तर यात हेच 6 आपण 24 मधून कमी करणार आहोत. मग पहा 24 मधून 6 कमी केले, की उत्तर आलं 18. पुन्हा हाच क्रम जर आपण कंटिन्यू केला, म्हणजे एकदा गुणाकार करायचा, पुढच्या संख्येला परत पुढच्या संख्येतून ते 6 उत्तरातून मायनस करायचं. असं केलं तर आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. मग पहा, की 18ला जर 6 ने गुणलं, तर उत्तर किती येणार आहे? 18चा पाढा आपल्याला येतोय का? पहा, आपल्याला जर शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलं यश संपादन करायचं असेल, तर आणखी एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे आपले 2 ते 30 पर्यंतचे पाढे, तोंडपाठ असायला हवेत. ते जर असतील, तर अशा प्रकारच्या समस्या आपल्या समोर आल्या, तरी आपण अतिशय सहजपणे त्या सोडवू शकतो. मग लक्षात घ्या, 18चा पाढा जर येत असेल, तर 18 संग किती येणार आहे? अगदी बरोबर 108 येणार आहे आणि पुढे आपण याच क्रमाने जर गेलो, पहिल्यांदा गुणाकार गुणिले 6 केलं,
आणि परत आलेल्या गुणाकारातून -6 केलं आणि पुढची संख्या घेतली, की आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. मग विचार करा 108 मधून परत 6 केले. 108 मधून 6 गेले, कमी केले, की उत्तर येणार आहे अगदी बरोबर 102. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 102. मग लक्षात घ्या, अशा प्रकारे जर पाढे पाठ असतील, कसोट्या पाठ असतील, वर्ग पाठ असतील आणि आपला त्रिकोणी संख्या असतील किंवा सरांनी आपल्या दिलेला होमवर्क पूर्ण असेल, वेळच्या वेळी आपण दिलेल्या ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत, त्या जर सोडवत असू, तर आपला चांगला सराव होणार आहे आणि आपला झालेला सराव आपल्यासाठीच फायदेशीर असणार आहे. याच्यानंतर पाहूया उदाहरण क्रमांक 5. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काही संख्या दिसत आहेत. संख्या कोणत्या आहेत पहा. पहिली संख्या आहे 114, दुसरी आहे 85, तिसरी आहे 62, चौथी आहे 43, 5व्या नंबरला आलेला आहे प्रश्नचिन्ह आणि 6वी संख्या आहे ती 13. मग लक्षात घ्या, थोडासा विचार करा नेमकं काय केलेलं आहे तिने पहा. आपण सुरुवातीला काय करूया, तर फरक शोधूया की या संख्यामध्ये नेमका कितीचा फरक आहे, कितीने या संख्या क्रमाने कमी कमी होत गेलेल्या आहेत. पहा 114 आणि 85 मध्ये कितीचा फरक येतोय, थोडा विचार केला आणि आपण जर सराव केला असेल, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार यांचा आपण नियमितपणे सराव केला असेल, तर आपल्याला या गोष्टी, ही उदाहरणे लगेच तात्काळ सोडवता येतील. त्यासाठी आपण ह्या प्रश्नांचा सराव करणं देखील फार महत्वाचं आहे. मग इथं पाहिलं तर ही संख्या कितीने कमी झालेली आहे, बरोबर 29 ने कमी झालेली आहे. पुढे पाहूया की पुढे फरक कितीचा आहे. इथं पाहिलं तर ही संख्या कितीने कमी झालेली आहे, अतिशय छान. ही संख्या 23 ने कमी झालेली आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला थोडासा अंदाज आला असेल की 29 नंतर 23, याचा अर्थ आहे या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, 29, 23, थोडा विचार करा. अगदी बरोबर, या मूळ संख्या आहेत. म्हणजे मूळ संख्यांचा फरक इथं आपल्याला आतापर्यंत तरी दिसून आलेला आहे. मग पाहूया पुढच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण याच्यानंतर याच्या अगोदरची जी संख्या आहे, कोणती संख्या आहे, त्याचा फरक येतोय का ते चेक करूया. आता पहिल्यांदा पाहूया की 62 आणि 43 यामध्ये कितीचा फरक आहे. अगदी बरोबर 19चा फरक आलेला आहे. म्हणजे इथपर्यंत 43 पर्यंत 19चा फरक आपल्याला त्या दोन संख्यामध्ये दिसून येतो. आता 43 मधून याच्या 19च्या अगोदरची मूळ संख्या जर मायनस केली, कमी केली, तर येणारं उत्तर असेल ते त्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला मांडता येईल, ठेवता येईल. मग काय कोणता फरक असणार आहे, 19च्या अगोदरची जी मूळ संख्या आहे ती आहे कोणती आहे, बर अतिशय छान, ती आहे 17. मग या 43 मधून 17 कमी केले तर उत्तर काय येणार आहे सांगा बर. पटकन झालं पाहिजे गणित. 43 मधून 17 गेले तर उत्तर किती आलं सांगा. 13तून 7 गेले 6, 3तून 1 गेले 2, 26. मग आपल्याला पर्यायामध्ये दिसतंय का 26? हो. तर 1 नंबरला हे उत्तर आहे किंवा तो पर्याय आहे, ती संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 26. जर प्रश्नचिन्हाच्या जागी आपण 26 ठेवलं तरी सुद्धा लक्षात घ्या, पुढं आणखी एक संख्या आहे. मग त्यामधील फरक देखील मूळ संख्येचा फरक आहे का, हे आपल्याला आता त्याची खात्री करायची. मग पहा 26 मधून 13 कमी केले तर उत्तर किती येतं? अगदी बरोबर, उत्तर येणार आहे 13. म्हणजे लक्षात घ्या 17च्या अगोदरची मूळ संख्या आहे ती म्हणजे 13. म्हणजे आपण योग्य दिशेने वाटचाल केलेली आहे आणि योग्य उत्तर आपण शोधलेलं आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26. मग लक्षात घ्या ही गणित सोडविणं किती सोपं आहे पहा. आणि आपण थोडा जर विचार केला की प्रयत्नाने मनुष्य हा नेहमी यशस्वी होतो,
म्हणून आपण प्रयत्न करणं अजिबात थांबवायचं नाही. समजा आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये, एखाद्या चाचणीमध्ये कमी गुण मिळाले, तर आपण काय केलं पाहिजे? तर कोणता प्रश्न आपला चुकलेला आहे, याच्यावरती थोडासा विचार केला पाहिजे. त्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे आणि त्या प्रश्नांचा सराव करून ते प्रश्न कसे सोडवता येतील आणि आपल्याला झटपट उत्तर कशाप्रकारे मिळवता येईल याचा विचार करता आला पाहिजे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. आपण पाहूया की संख्या कोणत्या आहेत. पहिली संख्या आहे 23, दुसरी आहे 54, तिसरी आहे 85, चौथी आहे 116 आणि 5व्या नंबरला आहे प्रश्नचिन्ह. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, संख्या तर चढत्या क्रमाने मांडण्यात आलेली आहेत. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या सुद्धा 116 पेक्षा मोठी असली पाहिजे. कारण ह्या सर्व संख्या आपण पाहिल्या तर चढत्या क्रमाने मांडलेल्या दिसून येतात. मग पाहूया आपण यातील फरक आपल्याला शोधायचा आहे. फरक काय आहे हे पाहूया. आपण पाहिलं तर 23 मध्ये किती मिळवलं तर उत्तर 54 येतं. सांगा पाहू. थोडा विचार करा. अगदी बरोबर. तर इथं फरक आहे 31चा. मग आता पुढची संख्या पण पाहूया. पुढची संख्या आहे 85. मग 54 मध्ये किती मिळवलं की उत्तर येणार 85. सांगा पाहू तुम्ही. अगदी बरोबर. उत्तर आहे 54 मध्ये आपण 31 मिळवलं की आपल्याला पुढची संख्या मिळाली ती आहे 85. मग आता पहा 85 मध्ये जर 31 पुन्हा मिळवलं आपण तर 116 येतंय का पहा. अगदी योग्य. तर 31चा फरक घेऊनच या संख्या मांडलेल्या दिसून येतात. म्हणजे 23 मध्ये 31 मिळवलं की आलं 54. 54 मध्ये 31 मिळवलं की आलं 85 आणि 85 मध्ये 31 मिळवलं की आली पुढची संख्या 116. आता पाहूया की 116 मध्ये जर आपण 31 मिळवलं तर काय उत्तर येईल. मी बेरीज करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला झटपट ही बेरीज करायची आहे आणि मला सांगायचं आहे की उत्तर काय येतं. पहा 116 अधिक 31 काय येतं. अगदी योग्य. उत्तर आहे 147. मग पहा ऑप्शन आहे का 147 दिसतोय का तुम्हाला. होय आहे. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. 147 आपल्याला दिसून येतंय. मग अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवू शकता. अतिशय छान तुम्ही अभ्यास करत आहात. लक्षात घ्या आपण जो अभ्यास करतो, आपण जो सराव करतो, प्रॅक्टिस करतो, आपण जी मेहनत घेतो त्याचं फळ आज नाही तर उद्या मिळाल्याशिवाय राहत नाही. मग चला आपण वळूया आपल्या पुढील उदाहरणाकडे. उदाहरण क्रमांक आहे 7. पहा बर संख्या आहेत 31, 37, 41, 43 आणि प्रश्नचिन्ह. थोडासा विचार करा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या संख्या आहेत ह्या. अरे या तर मूळ संख्या आहेत का. पाहून घ्या बर. 31, 31 नंतर 37, 37 नंतर 41, 41 नंतर 43 या तर मूळ संख्या आहेत. मग 43 नंतरची मूळ संख्या सांगा कोणती. 4 आहेत ऑप्शन आपल्याकडे. 53 आहे का. पण 53च्या अगोदर पण मूळ संख्या आहेत. 49 आहे का. 49 तर 7चा वर्ग आहे. मग ही तर संयुक्त संख्या आहे, ही तर मूळ संख्या नाही. 45 ला तर 5 ने भाग जातो म्हणजे 45 पण संयुक्त संख्या आली. मग उरलेला आहे तो आपला योग्य पर्याय जो आहे 47. कारण 43 नंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे ती म्हणजे 47. पहा आपण जर या मूळ संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, सर्व कसोट्या असतील, वर्ग संख्या असतील, या जर आपल्याला पाढे पाठ असतील तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय झटपट मिळणार आहे. म्हणून आपण
काय केलं पाहिजे? योग्य वेळी सराव केला पाहिजे आणि आपल्या शिक्षकांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आता पहा प्रश्न क्रमांक 8 आहे आणि जे ऑप्शन आहेत किंवा जे 4 ऑप्शन आहेत आणि 4 संख्या आहेत, यांचा आपल्याला आता विचार करायचा आहे. म्हणजे पहा पहिली संख्या आहे 8, नंतरची 15, नंतरची 24, नंतरची 35 आणि शेवटी आहे प्रश्नचिन्ह. मग कितीचा फरक आहे पहा बरं. 8 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? विचार करा. माझ्या अगोदर उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. अतिशय योग्य. तिथं 7चा फरक आहे. बरं. त्याच्यानंतर आहे 15 आणि 24 यामध्ये कितीचा फरक येतोय पहा. अतिशय छान. इथं 9चा फरक आहे. म्हणजे बघा, की 2 ने तो फरक वाढत गेलेला आहे. मग पुढचा फरक पहा 24 आणि त्याच्या पुढील संख्या आहे 35 यामधील फरक काय आहे? अगदी बरोबर 11चा फरक आहे. मग 7चा फरक, 9चा फरक, 11चा फरक, याच्यानंतरचा फरक कोणता? 11 नंतरची विषम संख्या कोणती? अतिशय योग्य. 11 नंतरची विषम संख्या आहे 13. मग 35 मध्ये जर 13 मिळविले तर उत्तर काय येणार आहे? अतिशय छान 48. म्हणजे लक्षात घ्या, एक समसंख्या आहे, दुसरी विषम संख्या आली, परत समसंख्या, विषम संख्या, परत समसंख्या येणार आहे. कारण आपण जो फरक घेतलेला आहे तो विषम संख्यांचा फरक घेतलेला आहे. त्याच्यामुळे एक समसंख्या येईल, पुढची विषम येईल, परत सम येईल, परत विषम येईल आणि परत समसंख्या येणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणित देखील सोडविलेले आहे. तर आपण वळूया आता पुढील गणिताकडे. आता आपल्याला थोडंसं बारकाईनं पाहण्याची आवश्यकता आहे. थोडंसं लक्ष द्या. आपल्यासमोर काही संख्या आपल्याला दिसत आहेत. पहा बरं एकदा कोणत्या संख्या आहेत? 121, 169, 225 आणि 289 4 संख्या आहेत आणि 5वं आहे ते प्रश्नचिन्ह. मग आपण थोडा विचार करा, की ह्या संख्या कुठेतरी पाहिलेत का? आपल्या पाठ आहेत का संख्या? ह्या नेमक्या कोणत्या संख्या आहेत? कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत पहा बरं. या वर्गसंख्या तर नाहीत ना? बघा बरं. अगदी योग्य. 121 कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. त्याच्यानंतरची संख्या आहे 169. वर्गसंख्या आहे का? आहे. बरं ठीक आहे. ही पण वर्गसंख्या आहे. कितीचा वर्ग? छान 13चा वर्ग. याच्यानंतर आहे 225. कितीचा वर्ग आहे? 15चा वर्ग. त्याच्यानंतरची संख्या आहे 289. कितीचा वर्ग आहे हा? 17चा वर्ग आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येते 11, 13, 15, 17 हे या चारही विषम संख्या आहेत आणि हे विषम संख्यांचे वर्ग आपल्या समोर मांडल्याचे दिसून येते. मग 17 नंतरची विषम संख्या कोणती? सांगा. अगदी छान 19 आणि 19चा वर्ग काय येतो? तर 19चा वर्ग आहे 361. मग पहा कशा प्रकारे आपल्याला उत्तर लगेच मिळालेलं आहे. आपले जर वर्ग पाठ असतील तर आपल्याला कोणतीही समस्या येणार नाही. अशा प्रकारे आपण 9व्या प्रश्नाची उकल देखील पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 10. पुढे बरोबर पहा. प्रश्न क्रमांक आहे 10 म्हणून पुढे पहा. पहा बर 10वा प्रश्न काय म्हणतोय? संख्या आहेत बघा 13, 19, 26, 34 आणि प्रश्नचिन्ह. कितीचा फरक आहे? पहिल्यांदा आपण फरक शोधूया. फरक आहे का वर्ग संख्या आहेत, पाड्यातील संख्या आहेत का कोणत्या कसोटीने कोणत्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आहेत ते पण पाहूया. पण सुरुवातीला पाहूया आपण यातील फरक किती आहे. तर आपण थोडासा विचार केला 6चा फरक दिसतोय. पुढे पाहिलं तर 19 मध्ये किती मिळवलं की 26 येतं. अतिशय छान. 7 मिळवलं की 26 येतं. 26 मध्ये किती मिळवलं की 34 येतं. सांगा पटकन.
अगदी छान. 26 मध्ये 8 मिळवलं की उत्तर येणार आहे 34. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? पहा, उत्तर आपण झटकीपट सोडवलेलं आहे, की 6, 7, 8 चा फरक आपण इथं संख्यामध्ये पाहतोय. म्हणून पुढच्या संख्येमध्ये आणि जी चौथी संख्या आहे यामध्ये 9 चा फरक येणार आहे. म्हणजे 34 मध्ये जर 9 मिळवलं आपण तर उत्तर येणार आहे अतिशय छान 43. म्हणजे पहा, की आपल्याला प्रश्नाचे उत्तर शोधताना क्रम ओळखणे, संख्या मालिका अशा प्रकारचे प्रश्न आले, उदाहरणं आली, तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, हे शोधण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रकारे विचार करावा लागतो. आपल्याला फरक पाहावा लागतो. वर्ग, घन, त्रिकोणी संख्या, पाढ्यातील संख्या आहेत का? मूळ संख्यांचा फरक दिलेला आहे का? अशा बऱ्याच प्रकारे विचार करावा लागतो आणि मग शेवटी आपल्याला उत्तर मिळतं. मग पहा, की काही गणित आपल्याला सोपी असतात, परंतु काही गणित जी किचकट गणित असतात, तिथं आपल्याला थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. म्हणून अशा गणितांचा आपण जर भरपूर सराव केला, तर आपल्यापुढे कोणतीही समस्या आली, तरी आपण यशस्वीरित्या त्याच्यावरती मात करू शकाल. चला प्रश्न क्रमांक 11 पहा बरं. या संख्या पाहून काय तुम्हाला आठवलं? कशाची आठवण झाली का? कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत पहा? आठवल्या? ह्या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत पहा? संख्या आठवल्या तुम्हाला? ओके. या सर्व घन संख्या आहेत पहा. 8 कितीचा घन आहे? 2 चा घन. पुढे 27 कितीचा घन आहे? अतिशय छान 3 चा घन आहे. 64 4 चा घन आणि 125 आहे 5 चा घन. म्हणजे क्रमाने येणाऱ्या अंकांचे घन आपल्या समोर मांडल्याचं दिसून येतंय. मग 5 नंतरची संख्या आहे 6 आणि 6 चा घन काय येतो? आहे का इथं? बर, चौथा पर्याय ठीक आहे. उत्तर आहे 216. कारण 6 चा घन येतो 216. म्हणजे पहा, गणित किती सोपी आहेत आणि थोडासा विचार केला, की आपल्याला लगेच उत्तर मिळणार आहे. आतापर्यंत आपण जवळपास 11 गणितं सोडवलेली आहेत. पुढील गणित आहे, उदाहरण क्रमांक 12. पहा, पुढील उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसून येतंय? संख्या आहेत. कोणत्या? 5, 7, 10, 15. पहा बरं कितीचा फरक येतोय? का त्रिकोणी संख्या आहेत? का वर्ग संख्येतून काही कमी करून बनवलेल्या संख्या आहेत? का संयुक्त संख्या आहेत ते पण पाहूया. 5 मूळ संख्या, 7 मूळ संख्या, 10 सांगा समसंख्या, संयुक्त संख्या, 15 सम विषम संख्या, परंतु संयुक्त संख्या, विषम संयुक्त संख्या आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? मग आपण थोडा विचार करूया. कशाप्रकारे उत्तर मिळू शकतंय? माझ्यासोबत तुम्ही देखील विचार करा. म्हणजे तुम्हाला पण थोडंसं लवकर या प्रश्नांचा किंवा या प्रश्नाचा आणि संख्यांचा अंदाज येईल आणि उत्तर शोधण्यास मदत होईल. आपण फरक पाहूया. इथे कितीचा फरक आहे पहा. 2 चा फरक. पुढे 3 चा फरक. ठीक आहे. याच्यानंतर 4 चा फरक आहे का पहा? नाही, 4 चा फरक तर नाही. 10 अधिक 4 14 पाहिजे होतं. मग इथं 5 चा फरक आहे. मग विचार करा 2, 3, 5 चा फरक का घेतला तिथं? 2 नंतर 3 आहे, पण 3 नंतर 5 का आलं? 4 कुठे गेलं? थोडा विचार करा बरं. 2, 3, 5 कोणत्या संख्या आहेत? कोणत्या प्रकारच्या आहेत? अगदी छान. या मूळ संख्या आहेत. म्हणजे मूळ संख्यांचा फरक घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय बघा. म्हणजे 2, 2 नंतरची मूळ संख्या 3, 3 नंतरची 5 आणि 5 नंतरची अतिशय छान 7. म्हणजे लक्षात घ्या 15 मध्ये 7 मिळवलं उत्तर किती येतं? बरोबर 22. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 22. पहा, समस्या किती जरी मोठी असली तरी आपण धीर गमवायचा नाही.
आपल्याला जेव्हा समस्या येते तेव्हा त्याच्याकडे पहा आणि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. कारण कोणतीही समस्या उत्तराशिवाय किंवा उकलीशिवाय असत नाही. म्हणून प्रत्येक समस्येला उत्तर अवश्य मिळतं. याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 13. संख्या आहेत पहा 8, 4, 17, 10, 35, 22, 71 प्रश्नचिन्ह. आता मगाशी पण पहा एक अशीच संख्या मालिका होती आणि त्यामध्ये आपल्याला मगाशी मी सांगितलं होतं, की 6, 8 संख्या जर असतील तर विषम स्थानच्या संख्यांची जोडी बनवायची आणि समस्थानच्या संख्यांची जोडी बनवायची. परंतु इथं 6 किंवा 8 संख्या आहेत का पहा प्रश्नचिन्ह सहित. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत. मग आपण त्या दिशेने जर वाटचाल केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे का? ते सर्वप्रथम आपण पाहूया. 8 आणि 17, 17 आणि 35, 35 आणि 71 अशी ह्यांची विषम स्थानी असलेल्या संख्यांची किंवा अंकांची आपण जोडी बनवली. त्याच्यानंतर पहा 8, 17, 35, 71 आपण थोडं पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतंय, की 8 आणि 17 मध्ये 9चा फरक आहे. म्हणजे 8 ची दुप्पट करून त्यात 1 मिळवलंय. पुढं 17 ची दुप्पट करून त्यात 1 मिळवलं, की उत्तर येतं 35. त्याच्यानंतर 35 ची दुप्पट करून 1 मिळवलं, की काय येतं? छान 71. मग खाली समस्थानी जे अंक किंवा संख्या आहेत, त्यामध्ये कितीचा फरक आहे? काय केलेलं आहे तिथं पहा. तर 4 आणि 10 6 चा फरक आहे. याचा अर्थ 4 ची दुप्पट करून त्यात 2 मिळवलेला आहे. म्हणजे 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10. पुढे पण हाच क्रम आहे का कंटिन्यू कंटिन्यू पहा बरं. 10 ची दुप्पट 20 अधिक 2 आहे. मग 22 ची दुप्पट किती? अतिशय छान 44 आणि त्यामध्ये 2 मिळवलं. उत्तर आलं अतिशय छान 46. म्हणजे पहा आपल्याला गणितांची जर प्रॅक्टिस झाली तर कोणत्याही प्रकारच्या समस्येवरती आपण मात करू शकतो. त्याच्यानंतर पाहूया पुढील उदाहरण. उदाहरण क्रमांक 14. आता विचार केला तर आपल्याला झटपट या प्रश्नाचं देखील उत्तर मिळणार आहे. बघा बरं काय दिलेलं आहे. यामध्ये काही संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 11, 18, 25 आणि 32. बघा बरं प्रश्न सोपा आहे का? का अवघड आहे बघा. कितीचा फरक आहे बघा बरं. 11 आणि 7, 18 आणि 7, 25 आणि 7, 32 म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 7 चा फरक आहे आणि 32 अधिक 7 केलं तर कोणती संख्या मिळते? अतिशय छान 39. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 39. पहा काही गणित असे असतात की ज्याची उत्तर आपल्याला लगेच मिळतात. फक्त थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. मनामध्ये थोडासा विचार केला की आपल्याला अशा प्रकारच्या गणितांची किंवा उदाहरणांची उत्तरे लगेच मिळणार आहेत. थोडंसं लक्ष द्या बरं. कोणत्या संख्यांच्या जोड्या केल्यात? कोणत्या अंकांच्या किंवा संख्यांच्या जोड्या करून आपल्या समोर मांडलेल्या आहेत पहा बरं. प्रश्न क्रमांक 15, 5 आणि 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे 4 जोड्या आहेत. 5वी जोडी आपल्याला इथून निवडायची आहे. मग पहा बरं ह्या जोड्या काय आहेत नेमक्या? कोणी सांगू शकतंय का? नाही? होय? बरं ठीक आहे सांगा बरं. अतिशय छान. या जोड मूळ किंवा जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. अतिशय छान. म्हणजे यांच्यामध्ये फक्त एक अंक आपल्याला दिसून येत नाही. 5 नंतर 6. 6 इथं आपल्याला दिसत नाही. तो गायब केला. आणि त्याच्यानंतर आहे 7. म्हणजे ह्या सर्व मूळ संख्या आहेत. फक्त मूळ संख्या नाहीत, तर अशा मूळ संख्यांच्या जोड्या आहेत, की ज्यांच्यामधील फक्त एक अंक इथं आपल्याला गायब केलेला दिसून येतो. म्हणजे 5 आणि 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31 या सुरुवातीच्या 4
जुळ्या किंवा जोड मूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला दिसून येत आहेत. याच्यानंतरची जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे? विचार करा बर. 29 व 31 नंतर कोणती? 37 39 आहे का? पण 39 तर मूळ संख्या नाही. 59 61 ही तर लांबची जोडमूळ संख्या आहे किंवा त्याची जोडी आहे. 47 49 आहे का? 47 तर मूळ संख्या आहे. पण 49 आहे का? नाही. मग शेवटचा पर्याय राहतोय. तो आहे का? अतिशय छान. तर 41 व 43 ही त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जोडमूळ संख्यांची योग्य जोडी आहे. अतिशय छान. तर काही विद्यार्थी अतिशय छान विचार करत आहेत आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं आणि जोडमूळ संख्या ज्या आहेत त्या जर आपल्या पाठ असतील तर अशा प्रकारची उदाहरणे आली तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता पुढे आहे प्रश्न क्रमांक 16वा. पहा बर. 6 7 12 14 18 21 आणि प्रश्नचिन्ह. पहा बर किती संख्या आहे? 2 4 6 7 7 संख्या आहेत. पण मगाशी मी तर म्हटलं की 6 आणि 8 आलं की आपण विषम स्थानच्या संख्यांची जोडी बनवायची. इथं आपण तसं केलं तर पाहूया. होतंय का? ओके. म्हणजे पहा की इथं आपल्याला काय दिसून येतंय? 6ची दुप्पट 12 6च्या पाड्यातील संख्या आपण जर चेक केल्या तर मला वाटतंय त्या विषम स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या 6 ने पुढे वाढत गेलेल्या दिसून येतात. म्हणजे 6चा पाढा इथं मांडल्यास आपल्याला दिसून येतंय. मग समस्थानी पहा आपण काय कोणत्या संख्या दिसतेत? 7 14 21 म्हणजे 7च्या पाड्यातील क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. मग पहा आपल्याला कोणत्या स्थानच्या संख्येतील जोडी आपल्याला पाहिजे? विषम स्थानच्या संख्येची जोडी पाहिजे. मग विषम स्थानी पहा 6 आहे, 12 आहे, 18 आहे. 18 नंतर काय येणार? 6च्या पाड्यातील संख्या पहा. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18 आणि उत्तर येणार आहे 6 चोक अतिशय छान 24. पहा काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला लगेच मिळतात, पण काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. यासाठी या प्रत्येक प्रश्नांचा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 17 आहे. संख्या पाहूयात. 13 15 19 27 आणि प्रश्नचिन्ह. कोणत्या प्रकारच्या संख्येत पहा बर? 13 15 19 27 फरक पहा बर. का मूळ संख्या आहेत? मूळ संख्या 2च आहेत. 2 संयुक्त संख्या आहेत. फरक पाहिला तर पाहूया बर. 13 आणि 2चा फरक. 13 आणि 15 मध्ये कितीचा फरक? 2चा फरक. 15 आणि 19 कितीचा फरक? 4चा फरक. 19 आणि 27 मध्ये कितीचा फरक? 8चा फरक. म्हणजे फरक दुप्पट होताना आपल्याला दिसून येतोय. तसं आहे का? पहा बर. मग 27 नंतर आपलं उत्तर काय पाहिजे? याचा थोडासा विचार करा. असं आहे का की 8ची दुप्पट जर किती केली आपण तर किती येणार? 8 दोन्ही 16. 27 आणि 16 43. 43 आहे का? तर अजिबात नाही. मग नेमकं काय केलंय? आता दुसऱ्या प्रकारे आपण हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करूया. पहा बर. नेमकं काय केलंय? आपण बारकाईने थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला असं दिसून येतंय की ही संख्या आहे 13. शेवटचा अंक आहे 3. ह्या 3 मधून जर 1 मायनस केलं तर उत्तर येणार आहे 2. 3 मधून 1 गेलं 2 आणि हे 13 मध्ये मिळवलं की उत्तर आलं 15. बरोबर. मग ती पुढील संख्या घेतलेली आहे. मग इथं पण असंच केलेलं आहे का पहा. 5 मधून 1 गेलं उरलं किती? 4 आणि 15 आणि 4 19. त्याच्यानंतर 9 मधून 1 गेलं उरलं किती? 8
आणि 19 आणि 8 27 आणि 7 हातून 2 गेले उरलं किती 5. 27 आणि 5 किती? अतिशय छान 32. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे पहा आपण पहिल्यांदा फरक शोधला. फरक फरक दुप्पट होत गेला. परंतु आपल्याला उत्तर काही मिळालेलं नव्हतं. कारण तो ऑप्शन इथं अवेलेबल नव्हता. परंतु आपण वेगळ्या प्रकारे गेलो, की आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे प्रश्न सोडविताना फक्त एकाच प्रकारे आपण विचार न करता इतर जे प्रकार आहेत त्यांचा देखील अवलंब केला पाहिजे. अन्यथा आपल्याला उत्तर लवकर मिळणार नाही. आता पाहूया प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न पहा. संख्या आहेत 11, 12, 16, 52, प्रश्नचिन्ह 92 आणि 96. काय केले पहा बरं. 2, 4, 6, 7. 6 संख्या एक प्रश्नचिन्ह 7 आहेत. इथं मगाशी सारखं केलंय का पहा बरं. विषमस्थानच्या संख्यांची जोडी, समस्थानच्या संख्यांची जोडी आहे का इथं? जसं पाहिलं तर आपण पाहू तर मिळतंय का? आहे का तसं? तर नाही दिसून येत. मग पहा वेगळ्या प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. पहा 11 आणि 12 यामध्ये फरक कितीचा आहे पहा? 1 चा फरक. अधिक 1. 12 आणि 16 मध्ये फरक कितीचा आहे? 4 चा फरक. 16 आणि 52 मध्ये कितीचा फरक आहे? 36 चा फरक. बरं. त्याच्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हानंतर आहे 92 आणि 92 आणि 96 मध्ये फरक कितीचा आहे पहा? अगदी योग्य. 4 चा फरक आहे. आणि आपण थोडासा विचार करा, की उत्तर काय असू शकतंय? हा फरक अशा प्रकारे कसा वेगळा होत गेलेला आहे, भिन्न-भिन्न फरक होत गेलेला आहे. तर इथं 1 चा फरक आला, इथं 4 चा, इथं 36 चा, परत प्रश्नचिन्ह आहे, परत 92 संख्या आहे. 92 आणि 96 मध्ये 4 चा फरक आहे. तर आपण थोडंसं बारकाईने लक्ष दिलं, तर आपल्याला असं दिसून येतंय, की एकक स्थानी जो अंक आहे, त्याचा वर्ग केला. आता 1 चा वर्ग किती? 1. मग तो वर्ग आपण त्या संख्येमध्ये मिळवला, की आपल्याला मिळणार आहे पुढची संख्या. म्हणजे 11 अधिक 1 केलं की मिळाली आपल्याला पुढची संख्या जी आहे 12. आता 12 पहा यामध्ये शेवटचा अंक आहे 2. 2 चा वर्ग आहे 4. 12 आणि 4 केले की उत्तर आलं 16. 6 चा वर्ग आहे 36. 16 आणि 36 केलं उत्तर आलं 52. ह्या 2 चा वर्ग केला. 2 चा वर्ग आहे 4. 52 आणि 4 केले की उत्तर आलं 56. अतिशय छान. आणि पुढे पण आपण चेक करूया, की 56 इथे लिहून पाहूया. 6 चा वर्ग आहे 36 आणि यांची बेरीज झाली 92 आणि आपण पुढे पाहिलेलं आहे, की 2 चा वर्ग आहे 4. 92 आणि 4 96. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे देखील उत्तर मिळालेलं आहे. मग त्यासाठी आपण 2-3 प्रकारे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु एका प्रयत्नात आपल्याला यश नाही मिळाले, तर आपण घाबरून जायचं नाही. कारण अशा प्रकारच्या गणितांना वेगवेगळ्या प्रकारे या गणितांकडे पाहण्याची आवश्यकता आहे आणि ही गणिते वेगवेगळ्या प्रकारे सोडविण्याची पण आवश्यकता आहे. चला तर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक आहे 19. पहा बरं संख्या आहेत 3, 4, 7, 10, 15, 22, 31 आणि प्रश्नचिन्ह. काय केलेलं आहे पहा बरं. आपण पाहूया मगाशीसारखं विषम स्थानी ज्या संख्या आहेत त्यांची जोडी बनवली तर काय होते पाहूया. तर आपल्याला उत्तर मिळतंय का? 3 आणि 7. पहा बरं 3ची दुप्पट 6 अधिक 1 7 केलेलं आहे. 7ची दुप्पट 14 अधिक 1 15 केलेली आहे. 15ची दुप्पट 30 अधिक 1 31 केलेली आहे. छान. तर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर 4ची दुप्पट 8. 8 मध्ये 2 मिळवले की 10 आले. 10ची दुप्पट 20. 20 मध्ये 2 मिळवले 22 आले. 22ची दुप्पट किती? 44 आणि 44 मध्ये 2 मिळवले की 46 आलेला आहे. मला वाटतंय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थोडा विचार केला
तर तुम्हाला असं वाटत असेल की हे गणित मगाशीच होऊन गेलेलं आहे. मला सुद्धा तेच वाटतंय की हे गणित आपलं मगाशीच झालेलं आहे. फक्त 2 वेळा टाइप झाल्यामुळे हे गणित आपल्या समोर दोनदा आल्याचं दिसून येतंय. आता पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. पहा, मगाशीच एक रोमन चिन्ह असलेला प्रश्न येऊन गेलेला आहे. आता पुढे पण रोमन चिन्ह असलेला आणखी एक प्रश्न आलेला आहे. आता ह्या रोमन चिन्ह ही रोमन चिन्हे कोणत्या संख्येसाठी वापरलेली आहेत? त्या संख्या आपल्याला पहिल्यांदा त्या चिन्हांच्या खाली लिहायच्या आहेत. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कोणत्या संख्या इथं मांडलेल्या आहेत. पहा, आय हे कशासाठी लिहितो आपण? 1 साठी. त्याच्यानंतर आहे व्ही. व्ही कशासाठी लिहितो? 5 साठी. एक्स. एक्स कशासाठी लिहितो? 10 साठी. आणि एल. एल लिहितो आपण अतिशय छान 50 साठी. मग पहा, क्रमाने या आलेल्या संख्या आहेत. 1 नंतर 5, 5 नंतर 10, 10 नंतर 50. म्हणजे एक आपण म्हणतो की राउंड फिगर टाइपच्या या संख्या आपल्याला दिसून येतात. 1, 5, 10, 50 आणि 50 नंतरची संख्या कोणती? तर इथं आपण विचार केला तर पी. पी कशासाठी वापरतात? तर पी वापरतच नाहीत. 100. 100 तर रोमन चिन्ह नाही. डी. डीची किंमत किती येते? छान 500. आणि सी. सी आहे 100 साठी वापरतो आपण. म्हणून 50च्या नंतर अगोदर 100 येतं का 500? तर 100 येतं. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी. आणि सी म्हणजे 100. तर अशा प्रकारे आपण हे देखील एक्झाम्पल सोडविलेलं आहे. याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. चला पाहूया कोणत्या संख्या आहेत पहा. 13, 17, 25, 32, 37, 47, 58 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे संख्या चढत्या क्रमाने मांडण्यात आलेल्या आहेत. यातील आपण फरक थोडासा चेक केला तर कितीचा फरक येतोय पहा. 13 आणि 17 मध्ये 4 चा फरक. त्याच्यानंतर 17 आणि 25 मध्ये 8 चा फरक. 25 आणि 32 मध्ये 7 चा फरक. 32 आणि 37 मध्ये 5 चा फरक. 37 आणि 47 मध्ये 10 चा फरक आणि 47 आणि 58 मध्ये 11 चा फरक. मग आपण थोडा विचार केला तर हा फरक कसा वाढत गेलेला आहे आपल्याला दिसून येतोय. आणि काही ठिकाणी फरक 4 पहिला फरक होता 4, पुढं 8, नंतर 7 झाला, परत 5, परत 10, 11. हा फरक असा वेगळ्या प्रकारे कसा आपल्याला दिसून येतोय. तर आपण थोडा विचार केला तर 1 आणि 3 ची बेरीज केली तर उत्तर येतं 4. म्हणजे त्या संख्येतील अंकांची बेरीज करून जर आलेली बेरीज त्या संख्येत मिळवली तर आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे. मग आपण अशाच प्रकारे ह्या संख्या पाहिल्या तर आपल्याला पुढच्या संख्या मिळणार आहेत. आता 47 मध्ये शेवटी 11 मिळवलं की आलं 58 आणि 58 या दोघांची बेरीज केली तर ती आहे 13 आणि 58 आणि 13 बरोबर 58 अधिक 13 केले की उत्तर येणार आहे 71. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो आणि उत्तरे शोधावी लागतात. याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न क्रमांक आहे 22. पहा बर संख्या कोणत्या आहेत? 11, 24, 39, 416 प्रश्नचिन्ह. मला वाटते अतिशय सोपा प्रश्न दिसतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पाहिल्या अंदाज आला असेल की हा अतिशय सोपा प्रश्न आहे. कारण सांगा बर कशा प्रकारे ह्या संख्यांची मांडणी आहे? अतिशय छान. या 1 चा वर्ग 1 मांडलेला आहे. 2 चा वर्ग 4 मांडलेला आहे. 3 चा वर्ग 9 लिहिलेला आहे आणि हा 4 चा वर्ग
16 लिहिलेलं आहे. मग 1, 2, 3, 4 त्याच्यानंतरची संख्या कोणती? बरोबर 5 आणि 5 चा वर्ग 25 इथं आपल्याला दिसून येतोय. म्हणजे संख्या पहा, संख्यांकडे थोडंसं बारकाईने पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्याशिवाय आपल्याला उत्तर लगेच मिळणार नाही. म्हणजे काही प्रश्न सोपे असतात. आपण पाहिलं तर आपल्याला 30% प्रश्न सोपे येतात. 30% प्रश्न अवघड येतात आणि 40% प्रश्न मध्यम स्वरूपाचे येतात. म्हणून आपण घाबरून न जाता हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न आपण घरी देखील केला पाहिजे. आपण या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. चला बरं पाहूया पुढची संख्या काय आहे? पुढचा प्रश्न आहे 23. संख्या आहेत 12, 24, 48, 96 आणि प्रश्नचिन्ह. आपण थोडा विचार केला तर 12 ची दुप्पट 24, 24 ची दुप्पट 48, 48 ची दुप्पट आहे 96 आणि 96 ची दुप्पट काय येतंय? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते संख्या? अतिशय छान. 96 ची दुप्पट आहे 192. म्हणजे पहा, संख्या पाहता क्षणी आपल्याला कळायला पाहिजे, की ह्या पुढील संख्या कोणत्या क्रमाने मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यातील त्या संख्या त्याच प्रकारे का मांडल्यात याचा देखील आपण थोडासा विचार केला पाहिजे. आपल्याला फक्त थोडंसं बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, की ह्या संख्या कशाप्रकारे मांडलेल्या आहेत आणि लगेच आपल्याला उत्तर त्या दिशेने आपल्याला वाटचाल केली, की लगेच उत्तर मिळणार आहे. याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक आहे 24. याच्यामध्ये आपण पाहूया प्रश्न क्रमांक 24 मध्ये कोणत्या संख्या आहेत? पहिली संख्या आहे 4, नंतर 7, पुढे 13, नंतर 25, नंतर 49 आणि प्रश्नचिन्ह. थोडासा विचार करूया बरं कोणत्या संख्या आहेत? त्यांची मांडणी, त्यांचा क्रम असा का दिलेला आहे? 4 ची दुप्पट पहा बरं 8. 8 मधून 1 गेलं 7. म्हणजे बघा दुप्पट करून 1 मायनस केलेला आहे. पुढे तोच क्रम आहे का? 7 ची दुप्पट किती? 14. त्यातून 1 कमी केला 13. बरं ठीक आहे. तो क्रम आहे. 13 ची दुप्पट किती? 26 आणि 26 मधून 1 मायनस केला आपण तर उत्तर येतंय 25. 25 ची दुप्पट किती? बरोबर 50 आणि 50 मधून 1 मायनस केलं की उत्तर आलं 49. आता 49 ची दुप्पट किती आहे? 98 आणि ह्या 98 मधून 1 मायनस केले की उत्तर येणार आहे अतिशय छान 97 येणार आहे. मग आहे का उत्तर? पहा इथं ऑप्शन आहे का तो? चौथा पर्याय दिलेला आपल्याला दिसून येतोय. मग पहा अशा प्रकारे आपण 24 उदाहरणे आतापर्यंत सोडविलेली आहेत. याच्यानंतर पाहूया आपण 25वे उदाहरण काय म्हणते. काही संख्या आपल्याला समोर दिसत आहेत. चला पाहूया. प्रश्न क्रमांक 25 आहे. संख्या पहा बरं 23, 42, 52, 34 प्रश्नचिन्ह. नेमकं काय केलेलं आहे पहा बरं. थोडा विचार करा. आपण पहिल्यांदा फरक शोधूया. काय केले नेमकं पाहूया. इथं पहिला कितीचा फरक आला? 19 चा फरक. बरं. 42 आणि 52 मध्ये कितीचा फरक? 10 चा फरक आला. पुढं 52 आणि 34 मध्ये 34 मध्ये कितीचा फरक आहे? आपण पाहिले तर संख्या लहान होत गेली. मग नेमकं काय केलंय? थोडा विचार करा बरं. समसंख्या आहेत, विषम आहेत, मूळ आहेत, कसोटीतील संख्या आहेत का?
पाहूया. पहा तुम्हाला अंदाज येतोय का? येतोय? पहा काही उदाहरणे अशी देतात, की ज्यावेळेस आपल्याला जी वेळ खाऊ उदाहरणे आहेत, अशा वेळी थोडासा विचार करण्याची आवश्यकता आपल्याला दिसून येते. तर हे गणित किंवा हे उदाहरण त्याच प्रकारचं असल्याचं आपल्याला दिसून येतंय. पहा बरं सापडतंय का? ठीक आहे. आपण वेगळ्या प्रकारे गेलो, वेगळ्या प्रकारे जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर निघते का पाहूया आपण. बघा बरं. 2 आणि 3 ची बेरीज केली तर किती येते पहा? 5 येते. 4 आणि 2 ची बेरीज 6, 5 आणि 2 ची बेरीज 7, 3 आणि 4 ची बेरीज 7. मग काय केलंय पहा? 5, 6, 7 परत 7 आलं. मग अशा प्रकारे तर उत्तर मिळणार नाही. मग आणखी वेगळ्या प्रकारे पाहूया बरं. त्या संख्येतील अंकांचा गुणाकार करून पाहूया. बेत्रिक 6, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10, 3 चोक 12. अरे उत्तर मिळालं. 6, 8, 10, 12 2चा फरक आहे. मग याच्यानंतर किती पाहिजे होतं? 6 नंतर 8, 8 नंतर 10, 10 नंतर 12, 12 नंतर संख्या आहे 14. मग 14 येण्यासाठी 14 येण्यासाठी आपण पर्यायातील कोणता पर्याय निवडला पाहिजे? अतिशय छान. कारण बेस हत्ती येणार आहे 14. म्हणजे लक्षात घ्या, कधी-कधी असे प्रश्न येतात, की आपल्याला अचानक काय करावं ते कळत नाही. म्हणून थोडासा बारकाईने आपण विचार केला, की आपल्याला लगेच काहीतरी अंदाज येतो आणि त्या दिशेने आपण योग्य प्रकारे वाटचाल केली. उत्तर नाही मिळालं, तर आपला मार्ग आपल्याला बदलायचा आहे. आपली दिशा आपल्याला बदलायची आहे आणि वेगळ्या प्रकारे विचार करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण प्रयत्न जर कंटिन्यू केला, तरच आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 26 आहे. इथं काय आहे? पहा बरं संख्या आहेत 143, 244, 345, 446. अतिशय सोपा प्रश्न दिसतोय. कारण इथं फरक दिसून येतोय. कितीचा आहे? फक्त 101 चा फरक दिसून येतोय. अधिक 101 केलेला आहे. मग 446 मध्ये अधिक 101 केलं की काय येणार आहे? पहा बरं. 446 आणि 101 547. अतिशय छान. म्हणजे काही प्रश्न अतिशय सोपे असतात, की ते पाहता क्षणी आपल्याला लगेच आपण त्याचं उत्तर कॅल्क्युलेशन न करता सोडवू शकतो, देऊ शकतो. पण काही उदाहरणे मगाशी सारखी असतात, की ज्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला बराच प्रयत्न करावा लागतो. आपल्याला उत्तर मिळतात, पण बऱ्याच मार्गाने किंवा बऱ्याच प्रकारे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावे लागते. मग आपल्याला योग्य उत्तर नक्कीच मिळते. याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. पहा बरं कोणत्या संख्या आहेत? 35, 33, 30, 25. प्रश्नचिन्ह. फरक पाहूया बरं फरक कितीचा आहे? इथे फरक कितीचा आहे? 2 ने कमी. इथे 3 ने संख्या कमी केली. इथं 5 ने कमी. हे लक्षात घ्या. मगाशी अशाच प्रकारचं एक गणित येऊन गेलेलं आहे, की ज्यामध्ये मूळ संख्यांचा फरक होता. मग इथे सुद्धा आपल्याला मूळ संख्यांचा फरक समोर दिसून येतोय. मग 5 नंतरची मूळ संख्या आहे अतिशय छान 7. आणि आपण काय करायचं आहे मग? 25 मधून 7 गेले. किती उरले? अगदी योग्य उत्तर आहे 18. पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपल्याला काही गणित लगेच त्यांचं उत्तर मिळतं. अशी सोपी गणित आपल्याला 30% प्रश्नपत्रिकेमध्ये पाहावयास मिळतात.
परंतु जेव्हा काही 30% अतिशय अवघड गणितं मिळतात, तेव्हा आपल्याला विचार केल्याशिवाय कोणताही पर्याय असत नाही. चला पाहूया आपण पुढील एक्झाम्पल. उदाहरण क्रमांक आहे 28. पाहूया बरं कोणकोणत्या संख्या आहेत. 14, 16, 19, 24, 31, 42, 55 प्रश्नचिन्ह. 2, 4, 6, 8. 8 संख्या आहेत म्हणजे 7 संख्या एक प्रश्नचिन्ह. मग मगाशी प्रमाणे आपण विचार केला तर उत्तर मिळू शकते का पहा बरं. का फरक शोधायचा. मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे जोड्या केल्या तर उत्तर मिळते का पहा बरं. काही तर वेगळ्या प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल. इथं पाहिलं तर आपण 5चा फरक येतोय, इथं 12चा फरक म्हणजे फरक वेगवेगळा होतोय. म्हणजे या प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार नाही. मग वेगळ्या प्रकारे आपण पाहूया. 14 मध्ये किती मिळवले की 16 होतं. 2चा फरक 2 मिळवले की. पुढे 3चा फरक आहे लक्षात घ्या. पुढे 5चा फरक दिसतोय. 7चा फरक. पुढे 11चा फरक म्हणजे लक्षात घ्या इथे मूळ संख्यांचा फरक आपल्याला दिसून येतोय. मग 13 नंतरची मूळ संख्या आहे अतिशय छान 17. म्हणजे 55 मध्ये 17 मिळवलं की उत्तर येणार आहे 62. मग पहा आपण अशा 2-3 प्रकारे प्रयत्न केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं. म्हणून फक्त एका प्रयत्नात आपल्याला उत्तर मिळालं नाही तरी हताश होण्याची आवश्यकता नाही. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला थोडा वेळ पण द्यावा लागतो आणि त्यानंतरच आपल्याला उत्तराची अपेक्षा करावी लागते. आता पाहूया पुढील उदाहरण क्रमांक आहे 29. 29, 37, 43, 53. पहा बरं कोणत्या संख्या आहेत. थोडं बारकाईनं पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की या सर्व कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत. अतिशय छान मूळ संख्या आहेत. पहा बरं 29 पण यांचा क्रम पहा बरं. 29 नंतर कोणती संख्या येते मूळ संख्या. अतिशय छान. 29 नंतर इथं 31 संख्या इथं गायब आहे, वगळलेली आहे. त्याच्यानंतरची डायरेक्ट 37 संख्या घेतली. 37 नंतर काय येतं. कोणती मूळ संख्या येते 41. 41 पण आपल्याला दिसून येत नाही. आणि 43 नंतरची मूळ संख्या आहे 47. ती पण आपल्याला दिसून येत नाही. डायरेक्ट 53 घेतलंय 43 नंतर. म्हणून 53 नंतरची मूळ संख्या काय येणार आहे लक्षात घ्या. सांगा. 59. आणि 59 नंतरची मूळ संख्या आहे अतिशय छान 61. म्हणून पर्यायामध्ये आहे का. तर पर्याय क्रमांक 1 आहे 61. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 61. पहा कधी कधी मूळ संख्या देतात परंतु मूळ संख्या देताना त्यामधील एक मूळ संख्या ते गायब करून देतात, वगळून देतात. तेव्हा आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. ज्या विद्यार्थ्यांच्या मूळ संख्या वगैरे पाठ असतात त्यांना अशा प्रकारची उदाहरणे आली तरी भीती वाटत नाही. कारण त्यांचा सराव झालेला असतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आता पहा बरं प्रश्न क्रमांक 30. हा प्रश्न पाहून आपल्याला काय आठवतंय का पहा बरं. 0, 7, 26, 63 आणि प्रश्नचिन्ह. पहा बरं कोणत्या संख्या असू शकतात, कोणत्या प्रकारच्या आहेत. थोडं बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला दिसून येते की या घनसंख्या आहेत. म्हणजे या घनसंख्या नाहीत, घन वजा 1 केलेल्या संख्या आहेत. म्हणजे 1 चा घन किती येतो 1. त्यातून 1 गेलं 0 राहिलं. 2 2चा घन 1 2 3 4 आणि 5. इथं संख्या मी वर लिहितो. 1 चा घन 1 त्यातून 1 कमी केला उत्तर आलं 0. 2चा घन 8 8तून 1 गेला 7. 3चा घन 27 त्यामधून 1 मायनस केला उरले 26. पुढे 4चा घन आहे 64 त्यातून 1 गेले अतिशय छान उत्तर आहे 63. आणि म्हणून या क्रमाने येणाऱ्या अंकांचे घन वजा 1 केलेला आहे. म्हणून 5चा घन आहे 125
वजा 1 केलं तर उत्तर येतं अतिशय छान 124. काही विद्यार्थी लगेच उत्तर देत आहेत, पटकन उत्तर देत आहेत. पहा ऑप्शन आहे का? ऑप्शन क्रमांक 123. ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा 124. ते आहे आपलं उत्तर. काही विद्यार्थी उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही विद्यार्थ्यांना थोडासा वेळ लागतोय. तर विद्यार्थ्यांनी आपला प्रयत्न चालू ठेवायचा आहे. कारण प्रयत्नाने आपल्याला यश मिळणार आहे. प्रयत्न केले की शेवटी आपल्याला यश, सफलता नक्कीच मिळणार आहे. चला पाहूया शेवटची काही गणिते राहिलेली आहेत. उदाहरण क्रमांक 31 पाहूया. काय आहे पहा बरं. 9, 27, 45, 63. पहा बरं. त्रिकोणी संख्या आहेत का? घन संख्या आहेत का? वर्ग संख्या आहेत का? मूळ संख्या आहेत का? थोडंसं निरीक्षण करा बरं. कारण अशा प्रकारची गणितं आली, की थोडंसं बारकाईनं विचार करण्याची आवश्यकता आपल्याला आहे. पण इथं लगेच आपल्याला उत्तर डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे. तर या सर्व अंकांची बेरीज केली आपण. आता 9 हा एक अंक आहे, पण पुढच्या ज्या संख्या आहेत त्यातील अंकांची बेरीज केली, तर असं दिसून येतंय, की या प्रत्येकाची बेरीज किती येते? 9 येते. आहे का? 9, 9, 9, 9. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे, त्याची बेरीज सुद्धा 9 आलेली आपल्याला दिसून येईल. तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 81. 81 मध्ये पहा 8 आणि 1 ची बेरीज केली, की उत्तर किती येणार आहे? 9 येणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा जो पर्याय असणार आहे, तो आहे पर्याय क्रमांक 1 81. मग इतर 3 पर्याय सुद्धा आपण चेक करूया, की त्यांची बेरीज 9 येते का? तर 7 आणि 6 ची बेरीज किती येते? 9 येते का? नाही, 13 येते. 9 आणि 9 ची बेरीज 9 येते का? नाही, 18 येते. 9 आणि 3 ची बेरीज 12 येते. म्हणून आपण शोधलेला पहिला पर्याय आहे, तो योग्य पर्याय आहे. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 31 उदाहरणे पाहिलेली आहेत. शेवटची 4 उदाहरणे राहिलेली आहेत. पाहूया उदाहरण क्रमांक 32 काय आहे? प्रश्न क्रमांक 32 संख्या आहेत 7, 12, 22, 42. प्रश्नचिन्ह. आता हा प्रश्न पाहून मला तर वाटतंय की यामध्ये फरक पहा बरं. कारण इथं फरक फरक काहीतरी असू शकतोय. असा माझा अंदाज आहे बघा बरं. 7 आणि किती केलं की 12 होतंय. 7 आणि 5. 12 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे? 10. म्हणजे दुप्पट फरकाची दुप्पट होत गेली. 22 आणि 42 मध्ये 20. म्हणजे 5, 10, 20 फरकाची दुप्पट होत गेलेली आहे. आणि 20 ची दुप्पट येत आहे 40. म्हणजे 42 अधिक 40 केलं की उत्तर येणार आहे 82. अतिशय छान. पहा उत्तरे आपल्याला इथं पर्यायातून मिळतात. फक्त ते उत्तर शोधण्यासाठी तो प्रश्न बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे आणि थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण जे विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांना यश हमखास मिळणार आहे. पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 33. याच्यामध्ये काही संख्या आहेत पाहूया 13, 17, 25, 32, 37 प्रश्नचिन्ह. आता या संख्या पाहून तुम्हाला काही प्रश्न आतापर्यंत अशा प्रकारची काही उदाहरणे झालेली आहेत का पहा. याची प्रॅक्टिस तुमची झालेली आहे का? कारण प्रश्न तर सोपा आहे. आपण थोडंसं बारकाईने पाहिले तर लगेच उत्तर आपल्याला मिळणार आहे. पहा बरं कितीचा फरक आहे? अधिक 4चा फरक आहे. इथं अधिक 8चा फरक आहे का? इथं अधिक 7चा फरक आहे. इथं अधिक 5चा फरक आहे. म्हणजे पहा मगाशी अशा प्रकारचं एक एक्झाम्पल होऊन गेलेला आहे. म्हणजे 4चा फरक, 8चा, 7चा, 5चा फरक. तर हा फरक काय आहे? तर या संख्येतील अंकांची बेरीज करून ती त्या संख्येत मिळवली की पुढची संख्या आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे एक गणित मगाशीच आपल्या पुढे झालेलं आहे. म्हणून 37 अधिक 10 आपण केलं की उत्तर येणार आहे 47. पर्याय क्रमांक 1 47.
पाहूया आता सेकंड लास्ट एक्झाम्पल. उदाहरण क्रमांक 34 पाहूया. काय आहे पहा. उदाहरण क्रमांक 34. काही संख्या आहेत बघा. 108, 90, 72, 54, प्रश्नचिन्ह. अजून एकदा पाहूया. 108, 90, 72, 54, प्रश्नचिन्ह. मला वाटतं या पाढ्यातील संख्या आहेत का कोणत्या? कारण इथं कितीचा फरक दिसून येतोय? 18चा फरक दिसून येतोय. पहा 18ने ह्या संख्या कमी कमी होत गेलेल्या आहेत. 108 मधून 18 कमी केले 90 आले. 90 मधून 18 कमी केले 72 आले. 72 मधून पुन्हा 18 कमी केले 54 आले. आता 54 मधून पुन्हा 18 कमी केले की येणारी संख्या आहे आपलं उत्तर. आणि ती संख्या आहे कोणती आहे? आहे का इथे? 4 पर्यायापैकी कोणती संख्या आहे आपलं उत्तर? अतिशय छान उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 36 या 18च्या पाढ्यातील संख्या आहेत. पहा 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंच 90, 18 संग 108. तर अशा प्रकारे पहा की पाढे जर पाठ असतील तर आपल्याला काही प्रश्न त्या पाढ्यावर आधारित आल्याचे दिसून येते. म्हणून पाढे सुद्धा आपले पाठ असणे आवश्यक आहे. पाहूया आपला शेवटचा प्रश्न. आजच्या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न फार महत्वाचा प्रश्न आहे. 35वा प्रश्न पहा बर. हा प्रश्न पाहून काय आठवते पहा. तर घड्याळातील वेळ आपल्याला इथे दिसून येते का? बरोबर आहे. 8 वाजून 5 मिनिटं. पुढे 10 वाजून 10 मिनिटे, 12 वाजून 15 मिनिटे आणि 14 वाजून 20 मिनिटे म्हणजे 24 तास ही घड्याळातील ते टायमिंग दिलेलं आहे. म्हणजे इथं कितीचा फरक आहे? 2 तास 5 मिनिटाचा इथं फरक दिसून येतोय. मग प्रत्येक ठिकाणी तो फरक कायम आहे का पहा बरं. 2 तास 5 मिनिटे तर तोच फरक आहे. परत इथं 2 तास 5 मिनिटे ठीक आहे. तो फरक कायम ठेवलेला आहे. मग इथं पण आपण यांची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे? 0 आणि 5 यांची बेरीज 5, 2 अशी 2, 4 आणि 2 6, 1 अशी 1, 16, 25 उत्तर आहे का? ऑप्शन आहे का? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण क्रम ओळखणे संख्या मालिका या घटकातील किंवा उपघटकातील 35 उदाहरणे पाहिलेली आहेत आणि या 35 उदाहरणांचा अभ्यास केला, वाचन केलं. थोडंसं हा व्हिडिओ पाहिला तर आपला चांगला सराव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की या कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तर आपल्याला या प्रकारे विचार करता येईल आणि या प्रकारे विचार केला तर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला की आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.